मागचा 1 वर्ष डेफिनेटली चॅलेंजिंग होता, पण तुम्ही थोडा लांब पर्स्पेक्टिव्ह घेतला, समजा 2010 ते 2025 15 साल तुम्ही घेतले, तर स्वप्नील तुम्हाला डेटा दिसणार 15 वर्षात बस 4 वर्ष अशी आहेत जेव्हा FIIsच्या इंडियामध्ये फ्लो नेगेटिव्ह आहे. पण तुम्ही जे दुसरे इमर्जिंग मार्केट्स पाहिलं म्हणजे चायना, साऊथ कोरिया, तायवान, व्हिएतनाम, ब्राझील, इंडोनेशिया, बरेच इमर्जिंग मार्केट्स तुम्ही पहा, तर इंडियाचं परफॉर्मन्स, रिटर्न्स आणि इंडियाचं FII फ्लो सर्वात बेस्ट आहे. 2025 हे वेगळं वर्ष आपल्याला तिकडे कुठे अपवाद झाला फक्त. हा, कारण की AIची हवा आपल्याला दिसते. आणि जेव्हा पण एक नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा लोकांना असं लागतं की ज्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी नाही आहे, म्हणजे दुनियामध्ये 2च लोक आहेत, AI, नॉन AI. असं वागणं जेव्हा मार्केटला होतं तेव्हा मार्केटची लॉजिक जे असते ते एकदमच कोसळते. राईट. मला असं वाटतंय की ह्या वर्षी US हा AIचामुळे त्यांची आर्थिक व्यवस्था, टॅरिफ, ट्रम्प साहेबांचे जे काही कारनामे आहेत त्याच्यामुळे US तुम्हाला एक मोठा फारसं करेक्शन पाहायला मिळेल. आणि AIची हे जे ओव्हर इन्व्हेस्टमेंट आहे, हे जे हाईप आहे ते करेक्ट होणार. आणि जेव्हा AIची जे ओव्हर इन्व्हेस्टमेंट आणि जे हाईप करेक्ट होणार तेव्हा नेमकं तुम्हाला पाहायला मिळेल की साऊथ कोरिया, तायवान, चायना ही सगळी मार्केट करेक्ट होणार. आणि इमर्जिंग मार्केट फंडमध्ये पण इंडियाला ॲलोकेशन भेटणार. ह्याची सुरुवात झालेली आहे. पण त्या कारणामुळेच मी सांगितलं US करेक्शन आलं तर एक छोटं मोठं करेक्शन आपल्याला पण भेटेल. पण त्या करेक्शनचा फायदा कसा घ्यायचा आणि करेक्शनचा फायदा घेतल्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटतात, त्याच्यावर फोकस केला पाहिजे. पण तुम्ही एक